नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण लगेच या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. ओके, तर बघा आजची जी न्यूज आहे, तर बघा याच्यामध्ये काय डझनभर अभियंत्यांचा महानगरपालिकेला रामराम. आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? वर्षभरातच सोडली नोकरी, काही जणांची MPSCद्वारे अन्यत्र निवड. तर बघा होते काय, आपण जेव्हा एक्झाम देतो की तेव्हा आपलं जेव्हा सिलेक्शन होते, तर अशा ठिकाणी जेव्हा सिलेक्शन होते आणि ती नोकरी आपल्याला म्हणजे तेवढी इम्पॉर्टंट नसतं, तो डिपार्टमेंट किंवा काय म्हणतो आपण, ती नोकरी तेवढी इम्पॉर्टंट नसते. पण त्याच्यानंतर आपली कुठं ना कुठं दुसऱ्या ठिकाणी एका वरिष्ठ पोस्टवर किंवा एका चांगल्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन होते. तशा वेळेस हे अशा केसेस बघायला मिळतात. आणि याच्यामुळे काय होतं, तर जे कॅन्डिडेट्स वेटिंगवर आहे, हा व्हिडिओ बनवण्यामागचा हाच एकच उद्देश आहे मित्रांनो, की जेणेकरून जे कॅन्डिडेट्स वेटिंगवरती आहेत, ओके, किंवा त्यांचा पहिला दुसरा तिसरा असा वेटिंगवरती नंबर आहे आणि अशा कॅन्डिडेट्सच्या मनात डाऊट येत असतो की माझं सिलेक्शन होणार की नाही. कारण मला डेली मी जेव्हा माझं यूट्यूब ओपन करतो, त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये हेच कमेंट दिसतं की माझं इतकं वेटिंग आहे, तर याच्यावरती सिलेक्शन होणार का. तर हा जो व्हिडिओ आहे त्या सर्वांसाठी आहे. आणि आता या इतक्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की WRD, PWD अशा बऱ्याचशा एक्झाम झालेल्या आहे. फक्त काही काहीचे निकाल पेंडिंग आहेत. पण तिथे जर तुम्ही जर वेटिंगवर असाल मित्रांनो, एक वेटिंग असेल, 2, 3, 4 असा कितवा पण नंबर असो, पण जेव्हा समोरची जे मुलं असतात त्यांनी जर नोकरी सोडली किंवा ते इतर कुठल्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये गेले, तर त्यावेळेस तुमचा इथे म्हणजे जास्त तुमचे चान्सेस लागायचे असतात. त्याच्यासाठी हा थोडासा एक मोटिवेशनल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं काही म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. बघा इथे काय झालेलं आहे, पुण्याची न्यूज आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी नियुक्त झालेल्या जवळपास 12 कनिष्ठ अभियंत्यांनी, जे आपल्या महानगरपालिकेमध्ये स्थापत्य अभियंता होते, त्यांनी राजीनामा दिला आहे. जवळपास सर्वांनीच काही वर्षापूर्वी MPSC परीक्षा दिली होती. त्यातील काही जणांना वर्ग 2च्या नियुक्त्या मिळाल्या आहेत. तर महानगरपालिकेचे पद हे जे आपले आहे, तर वर्ग 3चे असल्यामुळे त्यांनी ती पदे सोडलेली आहेत. आणखी काही अभियंत्याची वैयक्तिक कारणे राजीनाम्याचे अर्ज सादर केले असून त्यांचे राजीनामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील अनेक जण कामाचा ताण असल्याने नोकरी सोडत असल्याचे सांगत आहेत. तर काही ठिकाणी पालिकेत गेल्या काही वर्षापासून अनेक कर्मचारी निवृत्त झाले असून अनेकाची बढती झाली आहे. तर बघा त्यामुळे अशा वेळेस काय होतं, ही जी न्यूज आहे आपल्याला माहिती आहे की बहुतांश जणांनी स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या आणि त्या निकालाची वाट न पाहता अनेकांनी महानगरपालिका अभियंता पदांची एक्झाम दिली आणि तिथे त्यांचं सिलेक्शन झालं. आता मोठे पद मिळाल्यामुळे असे कॅन्डिडेट्स काय करतात, त्याच्या खालची जी नोकरी आहे अशा नोकरीला रामराम करतात. त्याच्यामुळे इथे सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुमचं कुठे पण असो, आता बघा ग्रुप Cची पोस्ट असो किंवा ग्रुप डीची पोस्ट असो, जर तुम्ही वेटिंगवरती आहात तर अशा वेळेस काय होईल, दुसरी वेटिंग असेल, तिसरी वेटिंग असेल, तरी अशा वेळेस काय होतं, जर समोरच्या विद्यार्थ्यांनी जर ती नोकरी सोडली, त्यांचं कुठे ना कुठे सिलेक्शन झालं, तर त्याच्यानंतर जे वेटिंगवाले कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे पण इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात. हाच माझा म्हणजे इथे सांगण्याचा उद्देश आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा एकच उद्देश होता की जे कॅन्डिडेट सध्या वेटिंगवर असून वाट बघत आहेत, त्यांनी फक्त वाट नका बघू, तुम्ही पण प्रयत्न करा. तुमचं पण कुठे ना कुठे दुसऱ्या ठिकाणी जर झालं, तर तुम्ही पण जे खालच्या लेवलची नोकरी, म्हणजे खालचा जो ग्रेड पे आहे किंवा वर्ग ड अशा प्रकारची जर नोकरी असेल, पण तुम्हाला आता तुमची मजबुरी असल्यामुळे तुम्हाला हा जॉब करायचा आहे, पण सध्या फक्त वेटिंगवर आहात तुम्ही, तर वेटिंग क्लिअर होण्याची वाट न बघता दुसऱ्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यावरती स्टडी सुरू ठेवा. येणाऱ्या काही दिवसात आणखी परत नवीन जाहिराती येणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीआधी. त्याच्यावरती पण आपण माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. तर अशा प्रकारे हे होत असतं मित्रांनो. तर जे कॅन्डिडेट्स वेटिंगवर आहेत किंवा ज्यांना वाटते की माझा 1-2 मार्कांनी हुकलेला आहे चान्स, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला, या व्हिडिओच्या माध्यमातून काही जर पॉझिटिव्ह तुम्हाला मोटिवेशन मिळाले असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं जे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.